आता हे प्रमाण कोणाकोणाला कळालं? यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवानी मुक्त केला. म्हणजेच नाथ महाराज एका दिवशी स्नानाला जात होते आणि खरं सांगू का गावकरी मंडळींना कोणीही महान झालेलं देखवत नाही. आता कोणी जर आकाशात उडत असेल तर आपण त्याला खाली ओढतात का नाही? ओढतात काय? आता याच्यातले पण असे काय असतील की कीर्तन करते म्हणजे आता सप्ताहाला ठेवलं तर पण तू सप्ताहाला ठेवू नये पुढची हे करत नाही बरं का? असं करायचं सप्त्याची प्लॅनिंग करत नाही मी फक्त बोलावलं तरी. पण तू काय माणसांना काय वाटतं आता कीर्तन केलं पण तू सप्त्याला ठेवलं तर मग तो लयच होईल. पण तू तसं नाही. आता कोणतरी खाली ओढायला पण लागतं कारण की जोपर्यंत खाली ओढणारा नसतो तोपर्यंत आपण वरी ओढतो का? आता पतंगाचं उदाहरण घ्या. आता आपण जर पतंग मोकळा सोडला तर वरती जाईल का खाली ओढल्यावर वरती जाईल? उत्तर द्या. खाली ओढल्याच्या नंतर वरती जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला जर कोणीतरी खाली ओढायला असलं तर आपण वरती. मग शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणल्याच्या नंतर गावकरी मंडळी म्हणाले हा किती शांती ब्रह्म आहे आपण पाहू. त्यांना पदवी भेटली पण तू किती शांती ब्रह्म आहेत हे आपण पाहू. एका मुसलमानाने विडा उचलला. विडा म्हणजे कळतो का? म्हणजे आपल्या याच्यात सुपारी म्हणतात का? एका मुसलमानाने विडा उचलला आणि विडा उचलल्याच्या नंतर नाथ महाराज ज्या वाटेने स्नान करण्यासाठी जायचे त्या वाटेवरती एक चिंचेचं झाड होतं. आता त्या झाडावरती तो मुसलमान जाऊन बसला आणि तिथे जाऊन बसल्याच्या नंतर नाथ महाराज येण्याची वाट पाहिली. आता नाथ महाराज आल्याच्या नंतर नाथ महाराज स्नानासाठी गेले आणि जाऊन आल्याच्या नंतर जेव्हा ते चिंचेच्या झाडाखालून जात होते कळतंय का तुम्हाला? झोपलात की काय? मधील महिला मंडळांकडे बघतीये आपल्याकडे काय बघणार नाही नाही काय आडवे बसले. मग त्यांनी पान खाल्लं आणि त्या नाथ महाराज जेव्हा त्या चिंचेच्या झाडाखालून जात होते तेव्हा त्यांच्या अंगावरती. आता नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकल्याच्या नंतर नाथ महाराज पुन्हा स्नानाला गेले. आता काय नाथ महाराजांना काय वाटलं काय वरतून पडला असेल. नाथ महाराजांनी वरती पाहिलं पुन्हा स्नान करून आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा विडा काढला आणि पुन्हा थुकले. नाथ महाराजांनी तरी वरती बघितलं नाही. असं 108 वेळा झालं. असं किती वेळा झालं? 108 वेळा झालं तरीही नाथ महाराजांनी वरती पाहिलं नाही. आणि आपल्या घरी सांगा आपल्या घरी जर एखाद्या अंगावरती थुंका जरी उडला तरी आपण त्याला किती शिवा देतो? जरी ते आपले आई वडील असतील तरी त्याला आपण टोपलभर शिवा देतो का नाही? मारण्याचं जाऊ द्या पण तो शिव्या देतो का नाही? पण तो मुसलमान नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा चुकला तरी नाथ महाराजांनी वरती न बघता स्नान करून आले आणि त्या मुसलमानाचं जेव्हा तोंड दुखायला लागलं तेव्हा तो खाली उतरला आणि नाथ महाराजांच्या मस्तकावरती चरण ठेवले आणि तेव्हा तो म्हणतो तेव्हाचा प्रसंग आहे यवन अंगावर थुंकला तरी प्रसाद देवानी मुक्त केला. तर यवन किती वेळेस थुंकला होतो? 108 वेळेस. आता तो मुसलमान नाथ महाराजांची माफी मागतो. महाराज मी चुकलो आणि तुमच्या अंगावर थुंकण्याची क्रिया करून पाहिली परंतु तुम्ही एवढे शांती ब्रह्मा माहिती. तर नाथ महाराज काय म्हणतात सांगू का? आता आपण जर असतो तर आपण काय म्हणलो असतो तू चुकला होता का त्यामुळे मला 108 वेळेस आंघोळ करावं लागतं मला काही काम नाही का म्हणलं असतो. पण तो नाथ महाराज काय म्हणतात सांगू का? नाथ महाराज काय म्हणाले अरे मी एवढा आळशी आहे की रोज आंघोळ केल्याच्या नंतर त्या गंगेकडे बघत सुद्धा नाही.
परंतु आज तुझ्यामुळे 108 वेळा मला आंघोळ घडली. तूच माझा गुरु आणि त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. एवढे नाथ महाराज शांती ब्रह्म. आता शांती ब्रह्म याच्यावर आपलेच लेख उदाहरण सांगू का? आता एक गृहस्थ ब्राह्मण होते. ते तेवढे पण गृहस्थ नव्हते बरं का. फक्त म्हणायला शांती ब्रह्म झाले. असेच एका मंदिरात बसले. आता एका मंदिरात बसल्याच्या नंतर त्याला शांती ब्रह्म पदवी भेटली. एक मुलगा त्यांच्याजवळ गेला. महाराज, तुम्ही खरंच शांती ब्रह्म झालेला आहात का? ते म्हणाले, हो, मला शांती ब्रह्म पदवी मिळाली. आता शांती ब्रह्म पदवी मिळाली. मग तो डबल म्हणाला, मुलगा डबल म्हणाला, महाराज, खरंच तुम्हाला शांती ब्रह्म पदवी मिळाली? अरे खरंच मिळाली ना. मग तो डबल म्हणतो, महाराज, तुम्ही तर एवढं बोलत होता आणि तुम्हाला शांती ब्रह्म पदवी मिळाली. आणि तुझ्या आता डोक्यात घालून सांगू का मी शांती ब्रह्म झालोय? तो पुन्हा विचारतो, काय विचारतो? महाराज, तुम्ही खरंच शांती ब्रह्म झाला? तेव्हा तो काय म्हणतो, आता का तुझ्या डोक्यात जाऊन सांग. आता खरं सांगा, हा शांती ब्रह्म झाला होता का? जो शांती ब्रह्म झालेला आहे त्याला शांती ब्रह्म म्हणायची गरजही लागत नाही. तो एवढा शांती ब्रह्म. आणि तिसरा मुद्दा सांगा तुम्हाला. तिसरा मुद्दा